चला सगळ्या विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या श्री अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर। कदाचित तुम्हाला माझ्या माग असं मी थोडं मध्ये दिसतोय तर तुम्हाला वाटतंय की भगत सिंग आहेत काय माग, शहीद आजम सरदार भगत सिंग, प्रखर राष्ट्रभक्त, राष्ट्रासाठी त्यांनी प्राण समर्पित केलं। तर शहीद आजम सरदार भगत सिंगने एक बाबा आहे, हा बाबा गुंजाळा बाबा आहे, थोरात बाबा, हा भोंदू बाबा आहे आणि हा एक दुसरा भोंदू बाबा आहे, अशोक खरात, कॅप्टन अशोक खरात म्हणून कोणतं मर्चंट नेव्ही मध्ये काहीतरी होता तो पदाधिकारी अशोक खरात। आणि ह्या ज्या बाई आहे ह्या कदाचित पाहिले असतील तुम्ही सोशल मीडियावर किंवा टीव्हीवर, ह्या महिला आयोगाच्या अध्यक्ष महोदय रुपाली चाकणकर यांनी छत्री धरली आहे भोंदू बाबा अशोक खरातवर। आता तुम्हाला असं वाटू शकतं काय असं कोणाला टार्गेट करण्याचा प्रयत्न वगैरे आहे का, तर असं अजिबात नाही। अशी जे भोंदू मंडळी आहे हे फक्त हिंदू धर्मात नाही तर या सगळ्या धर्मात, सगळ्या धर्मामध्ये असे भोंदू मंडळी आहे। आणि आपली जी परंपरा आहे, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत नरहरी महाराज असतील, नामदेव महाराज असतील, संत चोखामेळा असतील, असे 18 पगड जातीचे साधू संतांची जी परंपरा आहे त्या परंपरेला, त्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेला काळं भासलंय, यांनी काळं भासलंय। म्हणून ही चिकित्सा होणं गरजेचं आहे। आणि आपली परंपरा, आपली संस्कृती किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्याची विचारधारा ही सांगते का चुकीच्या गोष्टींची चिकित्सा करत आपण गेलो तर आपण आपल्या या सगळ्या परंपरेला, संस्कृतीला अधिक चांगलं उजळून त्या ठिकाणी काढू शकतो। म्हणून हा मुद्दा आपण या ठिकाणी आज घेतला। आणि दुसरा एक विषय जनजागृतीचा देखील आहे। आपल्या चॅनलला फक्त विद्यार्थीच नाही तर इतरही जनता देखील जोडल्या गेलेली आहे। तर जनजागृतीचाही मुद्दा त्या ठिकाणी आपण 2-5 मिनिटातच हा विषय पाहणार आहोत। तर हा बाबा आहे थोरात बाबा, हा नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातला बाबा आहे। हा एक संस्थान चालू, संस्थांचं आता आपल्याला त्या संस्थांचं नाव नाही घ्यायचं कारण त्या संस्थांची काय पूर्ण चुकी नाही, चुकी याची हा बाबा त्या ठिकाणी एका 17 वर्षाच्या मुलीला तिच्यावर अन्याय अत्याचार करतो, बळजबरी करतो, तिचा रेप करतो। हा बाबा पक्कड गरम करतो, पक्कड माहिती असून तुम्हाला, तारी वगैरे आपण कट करतो किंवा फिटिंग करतो त्यासाठी वापरते, ती पक्कड गरम करतो, गॅसवर धरतो, गॅसवर धरून ती पक्कड गरम करून त्या पकडीचे चटके त्या 17 वर्षाच्या पोरीला हा बाबा देत होता। आणि हे मी माझ्या तोंडाने सांगत नाही, या पायऱ्यामध्ये नमूद केलेले। 17 वर्षाच्या मुलीसोबत असा करणारा बाबा हा काय संत तुकाराम महाराज किंवा संत ज्ञानेश्वर, ज्ञानोबा माऊली, तुकोबा माऊलींचा काय वारसा चालवणार आहे? ही आपली संस्कृतीला हे काळीमा फासलेले लोक आहे आणि असे लोक सगळ्या धर्मामध्ये, पण या अशा लोकांचं त्या ठिकाणी पर्दाफाश होणं गरजेचं आहे। आणि हा त्याच्यापेक्षा भयानक, हा त्याच्याही पेक्षा भयानक, हा भोंदू बाबा त्याच्याही पेक्षा भयानक पहिल्यापेक्षा। हा जो बाबा आहे खरात बाबा, तर हा बाबा याचे 56 क्लिप सापडले, 56 क्लिप पोलिसांना। नाशिक मध्ये याचा आश्रम आहे, मोठा आश्रम आहे। 15 वर्षामध्ये यांनी 200 कोटीची संपत्ती कमवली। कशी कमवली काय ते सांगतो मी तुम्हाला। 15 वर्षामध्ये 200 कोटीची संपत्ती कमवली। नाशिकमध्ये याचा आश्रम आहे आणि हा बाबाच्या जवळपास 56 क्लिप सापडलेल्या याच्या ऑफिस मधल्या 56 क्लिप, एक क्लिप समोर देखील आलेली, इतकी भयानक क्लिप आहे, तुम्ही पाहून तुम्ही पण शॉक होऊन जा। बाहेर लोक बसलेले आतमधल्या कॅबिन मध्ये हा बाबा, हा भोंदू बाबा एका महिलेसोबत अश्लील वर्तन करून राहिला। आणि त्या महिलेचे फॅमिली, तिच्या घरचे, तिचा नवरा असेल, तिचा बाप, भाऊ, हे बाहेर बसलेले आणि हा मधी तिच्यासोबत अश्लील वर्तन करून राहिला। इतका हा नीच हरामी। आणि ही बाई महिला आयोगाच्या अध्यक्ष महोदयाचे पाय धुतांनी व्हिडिओ राहिले, पाय धुतांनी याचे, या नीच हरामीचे 56 व्हिडिओ आलेले याचे, महिलांचे अत्याचार या भोळ्या बाबड्या श्रद्धेच्या नावाखाली, परंपरेचे या श्रद्धाचा जो आपला भारतीय समाज भावनिक आहे, श्रद्धावान आहे, या श्रद्धावान समाजाचा गैरफायदा अशा नीच लोकांनी घेतला। जी श्रद्धा ही आपण वाहिली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी, शंभू छत्रपतींच्या चरणी, ही श्रद्धा आपण आपल्या देवतांच्या चरणी वा, राष्ट्रपुरुषांच्या चरणी वा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील, राजेश्री शाहू महाराज असतील, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, लोकशाही साहित्य अण्णाभाऊ साठे असतील, यांच्या चरणी वा, देवतांच्या चरणी वा, रामकृष्ण हरीची परंपरा जी म्हणतो आपली वारकरी संप्रदायाची, त्या चरणी वा। पण अशा नीच लोकांच्या चरणी तुम्ही अशी तुमची भावना होऊन देणार असेल तर असंच घडणार। एका महिलेने तक्रार केली, एक महिला पुढे आली, त्याच्यातली 35 वर्षाची,
ती पुढे आली तेव्हा गुन्हा दाखल झाला आणि या बंधू बाबाला अटक झाली. आता याला अटक होत नव्हती, पण इकडून तिकडून त्या ठिकाणी त्या महिलांनी आंदोलन वगैरेचा मार्ग त्या ठिकाणी सांगितल्यानंतर मग याला क्राईम ब्रांचनी, नाशिक क्राईम ब्रांचनी त्या ठिकाणी अटक केली. असा हा नीच प्रवृत्तीचा 56 क्लिप्स याचे, जसे अमेरिकेमध्ये एप्स्टीन फाईल्स गाजू राहिली, तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना फार किती भयानक प्रकार आहे, म्हणजे मानवतेला कायम फासणारा प्रकार आहे. तसाच प्रकार हा श्रद्धेच्या नावाखाली आपल्याच समाजातल्या आपल्याच लोकांसोबत करून राहिला ना. त्या महिलांसोबत अश्लील वर्तन करतो, त्या महिलांसोबत त्या ठिकाणी, आता मी शब्द उच्चारू शकत नाही पण असा तो भोग घेतो त्यांचा, आणि बाहेर त्यांच्या घरची, तिचा बाप, तिची आई, तिचा नवरा, तिचे भाऊ हे बसलेले, आत्महत्या तसा करतोय, एवढं भयानक. हे जर आपल्या जिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली, इथून हिंदवी स्वराज्य वाढलं, अख्ख्या भारतभर पसरलं, इथून क्रांती घडली, सामाजिक क्रांती बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली, इथं अनेक राष्ट्रपुरुष महापुरुष तयार झाले, 18 पकड मावळे सरदार तयार झाले, अख्खा हिंदुस्थान ज्यांनी गाजवला, तिथं असं एवढं भयानक चालू आहे. मग हे त्या ठिकाणी आपल्या समाजासमोर आणणं आवश्यक आहे. माझा सांगायचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा, माझा शेवटची 2 मिनिटांमध्ये नीट लक्षात घ्या, आणि ही नीट लक्षात घेऊन हे तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना सांगा, जास्तीत जास्त जणांना सांगा. मला सांगा, जर याच्यामध्ये दैवी शक्ती असती, याच्यामध्ये जर दैवी शक्ती असती, हा मंत्रतंत्र त्या ठिकाणी सांगत होता, जी परंपरा पूर्वीच्या काळात होती, एक ते अतिशय तत्व वगैरे पाळल्यानंतर त्या गोष्टी राहतात, असं महिलांसोबत अन्याय अत्याचार करून ही साधना साध्य नसती करतायत. मग अशा शैतान हा याला जर म्हणतो मला शक्ती आहे वगैरे वगैरे आहे, माझ्याकडे पॉवर आहे, मग याच्याकडे पॉवर असते, मला तुम्ही खरं सांगा. आता जनतेला माझा त्या ठिकाणी जनतेला मी अपील करतो या व्हिडिओच्या माध्यमातून, याच्याकडे जर पॉवर असती तर याला हे कळलं नसतं का 2 दिवसापूर्वी का याला अटक होणार आहे, याच्यावर गुन्हा दाखल होणार आहे, याला रात्री नाशिक क्राईम ब्रांच पकडून घेणार आहे. याच्याकडे पॉवर असती तर याला कळलं नसते. तुम्हाला कळलं का आता नीट? याचा अर्थ याच्याकडे कुठल्याही प्रकारची पॉवर नाही, हा लोकांना चिवत्या बनवत होता. आणि हे व्हिडिओ बनवण्याचा याच्या मागचा अजून एक उद्देश आहे का अशा लोकांना चिवत्या बनवणारे लोकांच्या आपले माणूस आपला श्रद्धावान आहे, भावनिक. यांनी मी तर म्हणतो, तुम्ही भारतीय संविधानाच्या कलम 25 ते 28 मध्ये धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे, ज्याला त्याला त्याचा धर्माचं पालन करण्याचा, प्रचार करण्याचा, प्रसार करण्याचा, वाढवण्याचा, प्रार्थना करण्याचा अधिकार आहे. करा, 100% दिलेला आहे तो घटनेने. छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा तीच सांगते, ते करा. अरे पण अशा भोंदू बाबाच्या चरणी तुम्ही श्रद्धा व्हा. आता श्रद्धा व्हा ना, छत्रपतींच्या चरणी व्हा, मावळ्यांच्या चरणी व्हा, देवदेवतांच्या चरणी व्हा, अशा भोंदू बाबाच्या चरणी. मग मला तुम्ही सांगा, याला जर एवढं माहिती होतं, याच्याकडे एवढी पावर होती, लोकांचे हात पाहून, लोकांच्या हातावरच्या रेषा पाहून हा भविष्य सांगत होता, असं होणार आहे तुझ्या जीवनात, तसं घडणार आहे. अरे मग या हरामी भोंदू बाबाला हे का समजलं नाही का 2 दिवसापूर्वी याला हे समजायला पाहिजे होतं, याला अटक होणार आहे, याच्यावर गुन्हा दाखल होणार आहे, याचा त्या ठिकाणी पर्दाफाश होणार आहे, याला का समजलं नाही? हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारा. हा प्रश्न ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनाला विचारताना त्यावेळेस तुम्हाला कळेल का आपल्या जवळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या असे भोंदू बाबा त्या ठिकाणी निर्माण झालेले, तालुक्यात भोंदू बाबा निर्माण झालेले, गोर गरीब जनतेच्या भावनांचा त्या ठिकाणी गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून आर्थिक लूट करायची. आणि यांनी जे मी म्हणलं ना तुम्हाला, यांनी 150-200 कोटीची प्रॉपर्टी कमावली, या भक्तांना लुटून कमावली. याच्याकडे एवढी शक्ती, एवढी पॉवर आहे, तर बनणं तो अंबानीपेक्षा मोठा बाबा, त्या अदानीपेक्षा मोठा बनून दाखव ना, ते करून दाखव. तू साला याला त्याला लुटून भीक मागून पैसे कमवून राहिला, तू म्हणतो माझ्याकडे पॉवर आहे. भीक मागू तू 200 कोटी कमवले, तू म्हणतो माझ्याकडे पॉवर आहे. तुझ्याकडे पॉवर असते ना, तुझ्याकडे पॉवर असते तर तुला कळलं असतं. हा भोंदू बाबा हरामखोर, पॉवर होती ज्ञानोबा माऊलींकडं, ती शक्ती होती ज्ञानोबा माऊलींकडं. अरे ती ज्ञानोबा माऊलीकडे होती, तुकाराम महाराजांकडे होती. ती एवढ्या वर्षानुवर्षाच्या तपश्चर्येतून त्यांनी ती मिळवलेली होती. असे तशी बाया भोगून त्या ठिकाणी अशी ही शक्ती साधना ही अशी मिळत नसते. अशा नीच प्रवृत्तीचा त्या ठिकाणी ठेसल्या गेली पाहिजे, यांचा पर्दाफाश झाला पाहिजे. सर्वसामान्य जनतेपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, विद्यार्थिनीपर्यंत हा विषय समजला पाहिजे, म्हणून हे व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे. परत शेवटचं मी तुम्हाला सांगतो, याच्याकडे म्हणा किंवा गावागावा जिल्ह्यात ते बाबा फसवलेले असे भोंदू बाबा, अरे तुम्ही एखाद्या समोर नतमस्तक व्हा, तो तपस्वी असला पाहिजे, तो ब्रह्मचारी असला पाहिजे.
त्या पातळीचा तो त्या ठिकाणी तत्वाचं पालन करणारा असला पाहिजे. त्याच्यासमोर तुम्ही नतमस्तक व्हा. बंधूच्या चरणी भोग घेतो तो, त्याच्या कॅबिन मध्ये भोग घेतो बायांचा, तिचे फॅमिलीचे मेंबर पलीकडे बसलेले, अशा शैतानाच्या चरणी तुम्ही नतमस्तक होता. आणि असे अनेक गावात त्या ठिकाणी तयार झालेले. मग या मी तुम्हाला सांगतो, यांना जर एवढी पावर, एवढं यांना समजतं, यांना एवढं भविष्य समजतं, तर या साल्याला समजायला पाहिजे नव्हतं ना 2 दिवसात याच्यावर कांड होणार आहे, याची गेम वाजणार आहे. हे याला समजलं नाही, याचा अर्थ समजून जा. अशी कोणती पावर या बंधू बाबांकडे नाहीये. पावर त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेमध्ये, ज्ञानोबा तुकोबांच्या वारकरी संप्रदायाच्या त्या श्रद्धेमध्ये, त्या भक्तीमध्ये, पावर आपल्या संविधानाच्या त्या ठिकाणी कायद्याच्या कलमांमध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा. धन्यवाद. जागृत राहा, सतर्क राहा, परिवारातल्या महिला मंडळींना पण सतर्क ठेवा. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम. रामकृष्ण हरी.